कोर्टाच्या सुनावणीमुळे जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टामध्ये मंगळवारी सुनावणी. मुंबईतील दिव्याज फाउंडेशनच्या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांची हजेरी. अंबानी कुटुंबाचाही सहभाग. अमृता फडणवीसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती. ज्या वॉर्डात मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं, आपलं खरं नाही. निगेटिव्ह चर्चा करणाऱ्यांची खैर नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांचा मतदारांना दम. निवडणुका होत राहतील, भाजप जिंकत जाईल. लोकशाही वाचवण्यास निवडणुकांवर बहिष्कार हाच एकमेव मार्ग दिसतो. सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांची भूमिका. काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आज भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. मंत्री लोढांना जीव मारण्याची धमकी दिल्याचा भाजपकडून निषेध. काँग्रेस भाजप कार्यकर्ते भिडण्याची शक्यता. पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. मुलीची हत्या झाल्याचा कुटुंबाचा आरोप. घटना घडली तेव्हा घरी नव्हतो, अनंत गर्जेंचं स्पष्टीकरण. मुंबईत 11 लाखांहून अधिक दुबार मतदार असल्याचं समोर. मुंबई महापालिकेनं जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीमधून स्पष्ट. सर्वाधिक दुबार मतदार पश्चिम उपनगरामध्ये. नंदुरबारच्या नवापूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला गुजरात पोलिसांकडून अटक. विदेशी मद्य तस्करीच्या आरोपात विश्वास बडोगेंना अटक. राजकीय दबावापोटी अटक केल्याचा आरोप. मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली. देवनार, माझगाव आणि वरळीमधील हवा वाईट श्रेणीमध्ये. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता. पुण्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे जिल्हा परिषदेकडून शाळांच्या वेळापत्रकामध्ये बदल. सकाळी 9:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शाळेची वेळ राहणार. पुण्यात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांचं पिंजऱ्यामध्ये बसून आंदोलन. बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करा. भौरा वस्तीमधील नागरिकांची वनविभागाकडे मागणी. बीडच्या पाटोदा तालुक्यामधील दासखेड फाट्याजवळ कारची दुचाकीला धडक. अपघातामध्ये मराठा आंदोलकाचा मृत्यू. 4 चाकी गाडीवर अण्णा असा मजकूर. सोशल मीडियातून घातपात असल्याचा संशय व्यक्त.